नमस्कार, महाराष्ट्र T24 मध्ये मी मनीष टेंबरे आपण सर्वांचं स्वागत करतो। अश्विन शुद्ध नवरात्रीच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभकामना। चला बघूया देश विदेशातील ठळक बातम्या। गेल्या अनेक वर्षापासून असलेली कडवा मुंब्रा वासियांची मागणी अखेर पूर्ण झाली। आता कडवा आणि मुंब्रा स्टेशनवर देखील फास्ट लोकल थांबणार। मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकात पीक अवर्समध्ये जलद लोकलला कडवा आणि मुंब्रा येथे अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे। 5 ऑक्टोबर पासून हे बदल लागू केले जातील। सकाळी पीक अवर्स कडवा गाडी क्रमांक A20 वेळ 8:56 वाजता, मुंब्रा गाडी क्रमांक AAN 8 वेळ 9:23। संध्याकाळी पीक अवर्स कडवा ट्रेन क्रमांक BL 41 वेळ 19:29 वाजता, मुंब्रा ट्रेन क्रमांक TL 46 वेळ 19:47। 5वी आणि 6वी मार्गिका झाल्यानंतर देखील कडवा आणि मुंब्रा स्थानकात गर्दी असूनही फास्ट लोकल थांबत नसल्याने कडवा प्रवासी संघ उपनगरीय रेल्वे प्रवासी संघ यांनी मागणी केली होती। खासदार श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली होती। कडवा परिसिक रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष सिद्धेश देसाई, उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख आणि दिवा रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष आदेश भगत यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे। बदलापुरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल या दोघांना SITने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे। याच प्रकरणात गंभीर आरोपी असलेला अक्षय शिंदे याला ऑगस्टच्या महिन्याअखेरीस अटक करण्यात आली होती। मागच्या आठवड्यात अक्षय याचा पोलीस चकमकीत गोळी लागून मृत्यू झाला। यानंतर विरोधकांसह सर्वसामान्यांकडून सुद्धा इतर 6 आरोपींच्या अटकेची मागणी सुद्धा होऊ लागली होती। अशातच अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांच्या अटकेची मागणी जोर धरू लागली होती। आज सायंकाळी तुषार आपटे, उदय कोतवाल महिनाभराने पोलिसांना सापडले आहेत। आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर न्यायालयाने 6 आरोपीबाबत जाब विचारत फटकारल्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना अटक केली आहे। आता संपूर्ण घटनेनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोवाड गावात एकाच कुटुंबातील 4 जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। विजय मधुकर पाचोरी, त्यांची पत्नी माला आणि 2 मुलं गणेश विजय पाचोरी आणि दीपक विजय पाचोरी अशी मृतकांची नावे आहेत। बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली। घटनेची माहिती मिळताच पोलीस फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी पोहोचली आणि तपास सुरू केला। विजय पाचोरी हे शिक्षक होते आणि 2016 मध्ये ते सेवानिवृत्त झाले, तर मोठा मुलगा गणेश पांढुर्णा येथील पतसंस्थेचा संचालक होता। पोलिसांना घटनेची माहिती मिळताच मोवाड पोलीस ठाण्याच्या कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता। पोलिसांनी दरवाजा उघडून घरात प्रवेश केला असता त्यांना घरात असलेले 4घेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले। पोलिसांनी तपास केला असता मोठा मुलगा गणेश पाचोरी त्याच्या खिशात सुसाईड नोट आढळली। तसेच आत्महत्या करण्यापूर्वी त्या सुसाईड नोटवर 4घांनी स्वाक्षरी केली होती। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघ हा सध्या चांगलाच चर्चेत आहे। या मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू आणि विद्यमान आमदार तसेच ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना शह देण्याची जोरदार तयारी सुरू केली जात आहे। विनय नातू यांनी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे। गुहागर विधानसभा मतदारसंघातील पंधरगाव खडीपट्टा विभागात गावभेट कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते। निवृत्त शिक्षकाने कुटुंबातील सदस्यासह गळफास घेऊन सामूहिक आत्महत्या केली। समाजात सुन्न करणारी ही घटना बुधवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेवाड येथे घडली। या घटनेत परिसरातील एकाच खळबळ उडाली आहे। विजय मधुकर पाचोरी, त्यांची पत्नी माला, मोठा मुलगा गणेश आणि लहान मुलगा दीपक अशी मृतकांची नावे आहेत। विजय हे 2016 मध्ये निवृत्त झाले। ते पत्नी व 2 मुलांसह ओमप्रकाश खोब्रागडे यांच्याकडे भाड्याने राहायचे। दीपक हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 2 वर्षापासून गणेशाने मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे मातृसेवा इंडिया निधी लिमिटेड नावाची पतसंस्था काढली। फेब्रुवारी महिन्यात या पतसंस्थेचे 2 लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला। पांढुर्णा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। पोलिसांनी गणेश, शैलेश बिलगे व केशव भादे या तिघांना अटक केली। 1.5 महिन्यापूर्वी गणेश या जामिनीवर कारागृहात बाहेर आला। गणेश कारागृहातून सुटल्यानंतर पाचोरी कुटुंबात तणावाची स्थिती निर्माण झाली, मात्र शेजाऱ्यांनी त्यांना तसे जाणवू दिले नाही। बुधवारी पहाटेच्या सुमारास विजय, माला, गणेश, दीपक यांनी छताच्या लोखंडी हुकला दोरी बांधून गळफास घेतला। राज्यातील ओबीसींचे आरक्षण संपवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहे असा आरोप ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे। गोळ्या घातल्या, तलवारीचे वार केले तरी हक्कांची लढाई थांबणार नाही असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला।
चंद्रपूर येथील सभेनिमित्त मंगळवारी हाके नागपूर येथे आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला। शिंदे समितीच्या अहवालास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर नवा वाद उपडून आला आहे। समितीला घटनात्मक अधिकार नाही असा दावा करून हाके म्हणाले, सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार करता ओबीसींची स्थिती जाणून घ्यावी। मनोज जरांगे यांच्यासारखा आम्ही कायदा हाती घेतला नाही। ओबीसींच्या आंदोलनास बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप हाके यांनी केलाय। दीक्षाभूमी परिसरातील 1100 मिलीमीटर पेन 4 फीटरला 400 व 300 मीटर व्यासाचा वितरण वाहिन्या जोडण्यासाठी गुरुवारी दिनांक 3 ऑक्टोबर सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत 12 तासांचा शटडाऊन घेण्याचा निर्णय महानगरपालिका OCWने घेतलाय। या काळात शहरातील दक्षिण पश्चिम व दक्षिण नागपूर भागातील पाणी पुरवठा परिणाम होणार आहे। सुरेंद्रनगर, देवनगर, सावरकर नगर, विवेकानंद नगर, विकास नगर, हिंदुस्तान कॉलनी, प्रगती नगर, गजानन नगर, सहकार्य नगर, समर्थ नगर, प्रशांत नगर, संपूर्ण अजनी परिसर, उर्विला कॉलनी, राहुल नगर, नवजीवन कॉलनी, पॉवर हाऊस जवळील छत्रपती नगर, कानफाडे नगर, विश्राम नगर, संताजी नगर, नरगुंदकर लेआउट, LIC कॉलनी, रामकृष्ण नगर आणि इतर काँग्रेस नगर, रहाटे कॉलनी, वैनगंगा नगर, हंपयार्ड रोड, टाकिया झोपडपट्टी, टाकिया वाडी, चितळे मार्ग, रामकृष्ण मठ, धंतुली गार्डन परिसरातील जलपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिला आश्रम नागपुरात सुरू झाला आहे। गांधीजींनी नागपूरविषयी विशेष जिव्हाळा होता, त्यामुळे सेवाग्राम आश्रमातील पूर्वीच त्यांनी नागपुरात आपला आश्रम सुरू केला होता। पूनमचंद राका यांच्या पुढाकाराने आताच्या सिरसपेठ भागात 1918 ते 1919 या दरम्यान असहयोग आश्रम सुरू करण्यात आला होता। महात्मा गांधी अनेकदा या ठिकाणी येऊन राहायचे। याशिवाय महात्मा भगवान तीन मखनलाल चतुर्वेदी, विनोबा भावे, पंडित सुंदरलाल, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल असे कितीतरी दिग्गज आश्रमात राहिले होते। राका यांनीच या आश्रमाची जागा दिली होती। व्यवसाय करताना 20 कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार प्राप्त झाली असून अटक न करणाऱ्यांसाठी 15 लाख रुपयांच्या खंडणीच्या मागणीसाठी पोलिसांनी साथीदाराच्या मदतीने व्यावसायिकाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांना खंडणीसाठी अपहरण व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करीत बजाजनगर पोलीस ठाण्याच्या 2 बीट मार्शलसह 3घांना अटक केली आहे। या कारवाईमुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे। या दोघांविरुद्ध लवकरच निलंबनाची कारवाई होईल। गौरव पुरुषोत्तम पराडे, वय 30 वर्ष, राजेश उत्तमराव हिरवाडे, वय 30 वर्ष, राहणार सीताबर्डी, व आकाश राजू ग्वालवंशी अशी अटकेतील खंडणी बहादरांची नाव आहेत। व्यावसायिकांची टीप देणारा विक्रांत मेश्राम हा फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे। अजय मोतीराम वाघमरे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली। लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि विशेषतः विदर्भात जबरदणका बसल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे। त्यासाठी भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले। दरम्यान अमित शहा यांची भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, तर आगामी निवडणुकीसाठीचे आपले उद्दिष्ट सांगत पूर्ण ताकदीने कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांना दिल्या। दरम्यान यावेळी महायुतीच्या जागा वाटपाबाबत अमित शहा यांच्यासोबत महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे। अशातच आता महायुतीच्या गटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। अमित शहा दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जागा वाटपाचा विषय चांगलाच धरला असल्याची माहिती पुढे आली आहे। जवळपास 10 जागा आणखी मिळाव्यात ही मागणी त्यांनी यावेळी केली। आजसाठी एवढंच। ताज्या बातम्यांसाठी बघत रहा महाराष्ट्र T24। प्रिया, तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना? अगं तो शंकर, गणू, सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागलीत। त्या नीमा काकू आहेत ना, त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत। एक मिनिट, म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतोस? हो, तिच्याच बद्दल बोलतो। त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू? अगं वेडा आहे का तू? त्याला कुठे काय करायचंय? मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी 18 वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहेत। आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय, नीमा काकू पण नाव घालते की नाही बघ शाळेत। चला, म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणारच। राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या 0वर आणता येईल। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ, हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ। राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला। मी तुला बोलले होते ना मुलगी होणार म्हणून। तू बोलली होती बरं का। आता मी तुला 5000 रुपये देणार आहे। मी पहिली शाळेत घातलं की 6000 रुपये। आणि हो, जेव्हा ती 6वीत जाईल ना तेव्हा
5,000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8,000 रुपये मी तिला देणार आहे. एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे. एवढे पैसे? आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? हा? काय? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची. एवढंच करायचं होय? धन्यवाद बरं का माझ्या लेकींना. या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे